सुप्रभात सर्वांना. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सूर्याचे दर्शन खूप लवकर होते. 6:15 झालेले आहेत आणि आमच्या गॅलरीमधून बघा किती छान असं सूर्याचं दर्शन होतंय. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी पाणी गरम केलेलं आहे आणि आज लिंबू पाणी घेणार आहे. आज लवकर उठल्यामुळे जे कोमट पाणी आहे ते मी लिंबू पाणी घेणार आहे. कधीतरी उशीर होतो उठायला 7 वाजता. पण आज लवकर उठल्यामुळे सूर्याचं दर्शन छान झालेलं आहे आणि ते कोमट पाण्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि हे लिंबू पाणी मी पिणार आहे आज. त्याच्यानंतर नाश्ता. आता नाश्ता आज मी घेणार आहे चिया सीड. तर चिया सीड जे आहे हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन, फायबर हे आपलं पोट भरून ठेवतं आणि आपलं मेटाबॉलिझम आहे हे सुधारण्यास मदत होते. त्याच्यानंतर जर पोट साफ होत नसेल तर चिया सीड नक्कीच फायदेशीर आहे आणि वजन कमी करण्यासाठी तर आहेच. तर आता हळू माझं जे डेली रुटीन आहे वेट लॉसचं ते मी फॉलो करते. त्याच्यासाठी मी चिया सीड आणि जी केळी आहे घेतलेली त्याची स्मूदी बनवणार आहे आणि खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये मूठभर फुटाणे घेतलेले आहेत. काजू बदाम नव्हते माझ्याकडे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. तर असे खूप खर्चिक असं पण नाहीये. आपल्याला फुटाणे टाकल्यामुळे प्रोटीन पण मिळतं. त्याच्यानंतर केळीची एनर्जी मिळते आणि चिया सीड आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन, फायबर आपलं बराच वेळ पोट भरून ठेवतं. आपल्याला एनर्जी पण मिळते आणि आपल्याला सारखं भूक लागत नाही. हे खाव, ते खाव. त्याच्यासाठी ही जी ड्रिंक आहे प्रोटीन युक्त आहे आणि पोट भरून ठेवतं. बघा चिया सीड 1 चमचा भिजत ठेवले होते त्याचे किती झालेले आहेत. पण चिया सीड जे आहे ते तुम्ही भिजवून घ्या. चिया सीड ऐवजी सब्जा घेतला तरी चालेल आणि 1च चमचा दिवसातून मी घेते. तर तुम्ही पण शक्यतो 1 चमचाच घेण्याचा प्रयत्न करा. शक्यतो भिजवूनच घ्या म्हणजे कोणताही त्रास होत नाही. बघा अशा पद्धतीने प्रोटीन युक्त एकदम छान अशी जो स्मूदी आहे ती आपली तयार आहे आणि आपल्याला परवडणारी आहे. तुम्ही बघू शकता आणि मी काजू बदाम नव्हते तर मी फुटाणे टाकलेले आहेत त्याच्यात आणि टेस्ट पण छान येते. तुम्हाला जर समजा मध ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी ते मध ॲड केलेलं नाहीये पण टेस्ट छान लागते. फुटाणे तुम्ही नाही टाकले तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्ही काजू बदाम ॲड करू शकता आणि ही जी स्मूदी आहे ही सकाळी मी नाश्त्यामध्ये घेतेय कारण की आता जे वाढलेलं जे थोडंफार वजन आहे ते मला कमी करायचं आहे म्हटल्यावर आता अशा पद्धतीने माझं जे डाएट आहे ते सुरू झालेलं आहे. आता वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मी वजन कमी करताना जे घरातली कामं आहेत, तर फरशी पुसायचं आहे ती बसून पुसते आणि सुरुवातीला पण मी ज्यावेळेस सिझेरियन डिलिव्हरी नंतर बाळ दीड वर्षाचं होतं त्यावेळेस पण मी वजन कमी केलं. तेव्हा मी फरशी बसून पुसायचे आणि आता बाळ 3 वर्षाचं झालेलं आहे. आता त्याला पण शाळेत टाकलेलं आहे नर्सरीमध्ये. तर आता पण वाढलेले जे वजन आहे ते मी कमी करण्यासाठी नक्कीच बसून फरशी पुसते. तर नक्कीच तुम्ही पण जर समजा वजन कमी करत असाल तर अशी घरातली कामं स्वतः करा आणि फरशी शक्यतो बसून पुसा म्हणजे मांड्यांची चरबी पण कमी होते. त्याच्यानंतर आपल्या ओटीपोटाची चरबी कमी होण्यास पण मदत होते. तर मैत्रिणींनो वजन कमी करताना तुम्ही घरातली जी कामं आहे ती स्वतः केली आणि फरशी वगैरे बसून पुसली तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते लवकरात लवकर कमी होणार आहे. एका महिन्यामध्ये तुम्ही छान 1 ते 5 किलोपर्यंत वजन कमी करणार. आजचं जे दुपारचं जेवण आहे त्यामध्ये मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि खूप दिवसांनी भाकरी खाल्लेली. सर्वांसाठी मी भाकरीच बनवली होती आज आणि काकडी सोबत त्याच्यानंतर भेंडीची भाजी आणि अख्खा मसूर बनवले होते. तर मैत्रिणींनो तुम्ही ज्वारीची, बाजरीची, नाचणीची भाकरी घ्या. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला चपाती खायची असेल तर तुम्ही बिनतेलाची चपाती खा. बिनतेलाची चपाती तुम्हाला जात नसेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तूप घरी बनवलेलं असेल ते तूप वापरा. म्हणजे तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार आहे. तर आज काही कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतर बऱ्याच वेळा फास्ट फूड वगैरे खाण्याची इच्छा होते. पण इथे मी उसाचा रस घेतलेला आहे आणि जम्बो ग्लास घेतलाय. एका ग्लासमध्ये पोट भरून जातं, नंतर भूक लागत नाही आणि बाहेरचं जे फास्ट फूड वगैरे आहे ते खायची पण इच्छा होत नाही. शक्यतो जास्त बाहेर मी जातच नाही म्हणजे कसं बाहेरचं जे फास्ट फूड वगैरे आहे ते मग आपल्याला कमी खाल्लं जातं. आणि आज वॉकिंगसाठी गेले होते. इथे शेजारीच आमच्या टेकडी आहे छान आणि हिरवळ पण छान आहे. पण आता उन्हाळा आहे म्हटल्यावर झाडं थोडीशी सुकलेली आहेत, पानं पण गळालेली आहेत त्यांची. तर कौस्तुभ, मी, कौस्तुभची मावशी आम्ही तिघंजण गेलेलो आहेत आणि जवळ-जवळ अर्धा तास तरी आम्ही वॉकिंग केलं. तर हळू आता एक्सरसाइजला, वॉकिंगला सुरुवात जी आहे ती मी करतीये. जसं जो माझा त्रास आहे तो मला वाटेल की नाही आता काही त्रास होत नाही, तसं-तसं मी एक्सरसाइज सुरू करतेय.
कारण की कसं एक्सरसाइज केल्यानंतर जर आपल्याला त्रास होत असेल तर परत ते स्किप करावं लागेल. त्याच्यासाठी सुरुवात जी आहे ती हळू करतीये आणि आता जे व्हिडिओ आहे तर तुम्हाला रेग्युलर येतीलच एक्सरसाइजचे, त्याच्यानंतर डाएटचे. आणि माझं जे वाढलेलं जे वजन आहे, आता डाएट एक्सरसाइज बंद होती, त्याच्यानंतर गोळ्या औषधं सुरू होत्या. त्याच्यामुळे सूज पण आहे शरीरावरती. तर ती कमी करण्यासाठी नक्कीच मी हेल्दी आहार घेण्याचा आता प्रयत्न करते आणि एक्सरसाइज, वॉकिंग जे आहे ते हळू सुरुवात केलेली आहे. तर वॉकिंग झाल्यानंतर एका ठिकाणी आम्ही शांत बसलो. खूप छान वाटलं कारण की जरा दम लागला होता आणि ही टेकडी आहे. टेकडी चढून आणि वॉकिंग करणं म्हणजे थोडासा दम लागतो आणि खूप दिवसातून वॉकिंग केलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही बसलो होतो. त्याच्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. तर अशा पद्धतीने जे वॉकिंग आहे ते आता सुरू केलेलं आहे आणि कौस्तुभ पण सोबत होता. त्याच्यामुळे आम्ही हळूच वॉकिंग केलेलं आहे, फास्ट केलेलं नाहीये. आणि कौस्तुभ असा पटापट पळतो. मुलं आपल्या सोबत असतील तर नक्कीच आपला जो व्यायाम आहे तो जास्त होतो. ते पुढे पळतात आणि आपल्याला त्यांच्या पाठीमागे पळावं लागतं. तर आणि तेव्हा पण आपल्याला फायदा होतो, वजन पटकन कमी होतं. कारण की 1.5 वर्षाचा कौस्तुभ होता त्यावेळेस मी माझं वजन कमी केलं. त्यावेळेस पण कौस्तुभ छोटा होता. मी त्याला घेऊन आणि वॉकिंग करायचे, उचलून घ्यायचे आणि वॉकिंग करायचे अर्धा पाऊण तास तरी, आणि त्याचा पण फायदा मला खूप झाला. त्याच्यानंतर बसून फरची पुसणं, त्याच्यानंतर दिवसभर ॲक्टिव्ह राहणं, परत एक्सरसाइज पण करायचे. त्याच्यामुळे मला लवकर रिझल्ट मिळालेला. मग आपल्याला एका महिन्यामध्ये 1 ते 5 किलोपर्यंत आपण वजन कमी करू शकतो, आपण जर मनावर घेतलं तर. शरीराची हालचाल जी आहे ती आपण दिवसभरातून भरपूर केली पाहिजे, ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे स्वतःला. तर नक्कीच आपलं जे वजन आहे ते पटकन कमी होतं आणि मी तशाच पद्धतीने वजन कमी केलेलं आहे. रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं टाकलं, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. तर टोमॅटो जे आहे तो टोमॅटो सध्या बंद आहेत घरामध्ये. तर ॲलर्जीमुळे बंद आहेत. त्याच्यासाठी मी फक्त दुधी भोपळा आणि कांद्यामध्येच ती भाजी बनवणार आहे. लसूण पण टाकत नाहीये आणि उशीर झाल्यामुळे. तर अशा पद्धतीने जी भाजी आहे दुधीची ती खूप साधी बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण जितकं तेलाचं प्रमाण कमी वापरलं, त्याच्यानंतर मीठ जे आहे ते सैंधव मीठ तुम्ही वापरलं, तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे. तर इथे दुधी भोपळ्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच वापरणार नाहीये. आणि ही भाजी डाळीमध्ये पण खूप छान होते, मुगाची डाळ वगैरे वापरून. पण मी इथे मुगाच्या डाळीचे डोसे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी फक्त भाजी साधी बनवतीये. तर तुम्ही बघू शकता, फक्त लाल तिखट मी घरी बनवलेला कोल्हापुरी जो आहे लाल तिखट, तर तो टाकलेला आहे. अशा पद्धतीने भाजी छान झालेली आहे. तर मुगाची इडली बनवण्यासाठी मी जे पीठ भिजवलेलं होतं ते थोडं शिल्लक होतं आदल्या दिवशीचं. त्याचेच मी डोसे बनवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं, पण छान आंबलेलं होतं ते. तर त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बघा किती छान असं आंबलेलं आहे आणि याचे मी डोसे बनवणार आहे. तर जी मुगाची डाळ आहे ती भिजवून त्याच्यामध्ये थोडंसं आलं, हिरवी मिरची, लसूण टाकून ते मिक्सरला बारीक करून ठेवलेलं होतं. बाहेर ठेवलेलं नव्हतं, फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि त्याची इडली पण छान झालेली होती. आणि त्याच्यानंतर डोश्यासाठी मी पीठ ठेवून दिलं होतं दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामध्ये आता मी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जे डोसे आहे ते बनवणार आहे. तर मी कांद्याने तेल वगैरे वापरतीये डोश्यासाठी. तुम्ही धिरड्यासाठी पण कांद्याने तेल वापरू शकता, म्हणजे कमी तेल लागतं महत्त्वाचं म्हणजे, आणि आपली तेलाची बचत होतेच, पण आपलं वजन पण छान कमी होतं. तर ते डोसे बघा किती छान झालेले आहेत. तर जे रात्रीचं जेवताना तुम्ही नक्कीच मुगाच्या डाळीचे डोसे, त्याच्यानंतर हिरव्या मुगाचे धिरडे, बेसनचे धिरडे, ज्वारीचे भाकरी किंवा ज्वारीचे पिठाचे धिरडे असं तुम्ही ॲड करा. म्हणजे तुमचं जे पचन आहे ना ते व्यवस्थित होतं, मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं. आणि जर समजा तुमचं मेटाबॉलिझम स्लो असेल तर तुम्ही रात्रीचं जे जेवण आहे ना ते 7 ते 8च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा आणि रात्री शतपावली करा, थोडंसं चाला. किंवा नंतर 1 ते 1.5 तासांनी तुम्ही जिरं पाणी किंवा बडिशोपचं पाणी घ्या. उकळून ते पाणी प्या, म्हणजे तुमचं पचन जे आहे ते चांगलं सुधारणार आहे. तर अशा पद्धतीने मी जे डोसे आहेत ते रात्री घेतलेले आहे आणि हे दुधीची जी भाजी बनवलेली आहे भोपळ्याची त्याच्यासोबतच घेणार आहे. तर इथे चटणी वगैरे बनवलेली नाही, तर तुम्ही इथे नारळाची चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत घेऊ शकता. तर बघा इथे डोसा, थोडासा मसाले भात आणि घेतलेला आहे. त्याच्यानंतर काकडी घेतलेली आहे आणि आपली दुधी भोपळ्याची भाजी साधी घेतलेली आहे एकदम. अशा पद्धतीने रात्रीचं जे जेवण आहे ते मी घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.